बनवतोय आणि म्हणजे मी बनवत नाहीये मम्मी बनवते. मम्मी कर्नाटकची पद्धत आहे का? ही मम्मी माझी कर्नाटकची आहे. हो कर्नाटकची आहे. त्याच्यामुळं ती कर्नाटकचं सगळं इकडे बनवते घरात. आम्ही सगळं तसंच खातो. आवडते ना माझं खरं. खूप खूप आवडतं. हो. मम्मीच्या हातची टेस्ट म्हणजे नादच नाही. आणि कुठं मुंबईमध्ये असं सगळं काय मिळणार आहे मला खायला? डाएट बीट आज काय नाही. कधी तर तेवढाच एन्जॉय येते हा ना. सणाला. त्यामुळे त्या निमित्तानं सगळं खायला मिळतं. ते तर आहेच की. हो असं कोण करायचं म्हणून नाही करत कोण. झालं का? हा काढू? हो रेडी झाली पोळी. खमंग खाऊन घ्या सगळ्यांनी. आता हे तू पत्रा एक साधा हो. पातळ असा बघ. आणि ही तेल असं कमी लागतं ना याला खाल्ला का? आणि टाकताना पण सोपं जातंय. फाटत नाही. फाटत नाही पोळी. बघू शकता हाताला भाजत हे अशा नाही. पद्धतीचं आमच्याकडे पुरणपोळी असतात. हो म्हणजे कुठे कुठे पिठाच्या पण असतात. जे पिठात ते करून करतात करतात, हो, ना. पिठलं. काही जण पळपुटावर तेल टाकून पण करतात. हा ते लाटण्यावर आणि घेऊन आपण करतात. हा आपण पत्र्यावर पत्र्यावर direct पत्रा करतो. उतरून. पत्रा आहे, हा. पोळपाट आहे, त्याच्यावरती पत्रा आहे, हो. तेल लावलंय आणि छान लाटून कधी खातात. बांधत जा मिरचीचा तोरा. सगळं शिकलेले आहेत. पोळीच तेवढी नाही बनवत. हे उलट पिलट नाही नाही, करायचं उलट ना? नाही. फक्त वडायचं. पत्रा फिरवायचा त्याला. अच्छा हा खूप काम आहेत मला. हो सगळ्यात पोळ्या तिनेच बनवल्या. नाही गं मम्मी. सगळ्या पोळ्या मी नाही बनवल्या. मस्त मस्त वाटतं माझ्या मुलांना. आम्ही नसतो ना इथे मग मम्मी खूप मिस करायची. हो फाटलं जरासं. असं मुलगी बघायची ओटात, पोळी बघायची काटात. काय बोललीस? मुलगी बघायची ओटामध्ये, पोळी बघायची काटामध्ये. गाडी मारायची घाटामध्ये. इकडे या जरा तुम्ही इकडे या. काय मम्मी बोल हा. पोळी बघायची मुलगी बघायची ओटामध्ये हा. आणि पोळी बघायची काटामध्ये. गाडी मारायची घाटामध्ये. असं आहे सगळं कॉम्बिनेशन करा. त्यामुळे धमाल खूप मज्जा येते. खूप मज्जा. सगळे हसत खेळत मस्त एन्जॉय करतो आम्ही सगळे कुटुंब आमचं एकत्र सगळं. मम्मी बघ ग. हो ती तिकडं जराशी जायचं. फाटली. हो असं नाही करायचं. म्हणून तिकडं उलटा नाही वडायचा. हे घ्यायचं आणि इकडं वडायचं. असं पुढं तुझ्याकडे वर. हा त्याच्यावर फिरव. आता सावकाश त्या पाटलेल्यावरती बसता येते खाली. हा फिरव मार सार 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 गाडी मारतो तसं मारायचं. पप्पा बघा. माझ्या ठीक आहे माझ्या मी पहिल्यांदाच केलीये. पहिल्यांदा जराशी केलंय तर फाटली पण आहे. चांगली आली आहे. हो, असं हे काय बघ. नाहीये. छान जराशी छान फाटली. छान छान. अगं येत ग लगेच कसं येणार. सगळ्यात आलं पोळी की. अवघड असते हो ना करायला. पहिल्यांदा केली. हो सगळं शिकली. भाकरी आणि पोळी सगळ्यात अवघड. चपाती कोण पण करू शकतं पण पोळी आणि भाकरी अवघड खूप आता आहे. मी टाकते. हो असं हा असं करायचं. हा असं धर आणि त्याला सोड. आता जरा काठ सोडले तव्यावरती ते आपलं आपण निघून जातं ते सगळं सोपं. थांब की. असू दे असू दे. थांब 2 मिनिटं ते आता पण हे करायला. तेलकट असतं ते निघतं. छान झाली माझ्या मुलगीची पोळी. पहिल्यांदाच केली पण छान. गोळा पुरणाचा गोळा आज जायला पाहिजे. ते कणिक घे ना वरती. घेतलं की. नाही हे चिकटत बघ. ते. थांब. असं नाही येत वरती. ए बा, आलं तसं नाही. मग हे आता पातळ होतं बघ. थांब एकीकडे पातळ होते जाड होते. नाही. हा थांब हा बघ हे असे म्हणून त्याला भरतानाच असं भरायचं. आता हे असं घ्यायचं. कणिक वर येते हे असं करायचं म्हणजे फाटत नाही पोळी. खमंग छान भाजली बघ पोळी. हे कसं लाटायचं तुला एकदा शिकवते कसं लाटायचं. असं अबदार लाटायचं सगळीकडे असं असं करायचं. तुझी ना फाटली यार माझी फाटली. ते तू अजून माहित नाही ना तुला. हे बघ काट घ्यायचे असं ओढत. आता मग चिटकून बसते ती. नाही थोडस बसत. चिटलं थोडस केल्यावरती नाही. मग फक्त काठ वाढायचं. हा म्हणून तर पत्रा हे सोपं आहे. मग हे असं करायचं. जाळ आहे ते ओढत घ्यायचं खाली.
अशा पद्धतीने ही पुरणपोळी तयार झाली आहे. सगळं झालं आणि मला असं वाटलं की पुरणपोळी आपल्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने बनते. तर मग म्हटलं की चला जेवढं आता मिळतं व्हिडिओ मध्ये तेवढं बनवून घेऊ. आणि मला करायची होती एक त्या पत्र्यावर. बाय गाईज, अशा पद्धतीने कर्नाटकचा माणूस आहे आमच्याकडे. कर्नाटक पद्धतीने पोळ्या बनतात तिकडे पुरणाच्या. आणि जेवण खरंच माझी मम्मी खूप छान बनवते, मला खूप आवडतं. आणि मी डाएटवर असते तर तिला राग येतो कधी कधी, आल्यावर डाएट नको गं बाई, हे सगळं खा ग. पण मी हिच्या प्रेमापोटी सगळं खाते इथं आल्यावरती 1-2 दिवस. आता नाही खायचं तर खायचं कधी, हा पण आहे ना. मग सगळं खायचं थोडं. हो. घरी आल्यानंतर काय नाही डाएट वगैरे. इथं पण इथून मुंबईला गेलं की परत स्ट्रिक्ट डाएट, परत जिम, सगळं आहेच. तिकडं मिळत नाही, तिकडं काय डाएट करायचं ते करा. पण इथं आल्यानंतर जे सगळं सणावारामुळे मिळेल ते खाऊन घ्या आता. मज्जा. हो, छान मज्जा. चल, सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय. बाय.